नमस्कार. आज मी तुम्हाला मायक्रोमीटरने गेज कसा मोजायचा आहे ते शिकवणार आहे. तर मी मायक्रोमीटर आणि गेज वायर घेतलेल्या आहेत, दोन वाइंडिंग वायर. या वाइंडिंग वायरचं गेज कसं मोजायचं ते शिकवणार आहे. हा मायक्रोमीटरचा जे भाग आहे, तर हा जो आहे हा फ्रेम आहे, हे थिंबल आहे. त्याच्यानंतर जे आतील भाग आहे त्याला स्लीव म्हणतात आणि त्याच्यानंतर हा रॅचेट स्टॉप आहे, हा स्पिंडल आहे, हा ॲनव्हिल आहे आणि हा लॉक नट आहे. या पद्धतीने या मायक्रोमीटरचे भाग आहे. तर आपल्याला रीडिंग घेताना या मायक्रोमीटरवरील रीडिंग घ्यायचं आहे. हे जे स्लीव आहे, स्लीवपासून 0 ते 5 जे दिसतं ते MM आहे. 0 mm, 1 mm, 2 mm, 5 mm. आणि जे खालच्या बाजूने जे लाईन्स आहे ते सब डिव्हिजन आहे. त्या सब डिव्हिजनमध्ये एका लाईनची जी किंमत आहे ती 0.5 आहे. अशा पद्धतीने आणि वरची जी मेन डिव्हिजन आहे त्या मेन डिव्हिजनची एका लाईनची जी व्हॅल्यू आहे किंवा किंमत आहे ती 1 mm आहे. आणि इकडली जी थिंबलवरची जी व्हॅल्यू आहे, किंमत आहे, ती 1 mm आहे. तर तुम्हाला यामध्ये गेज कसा मोजायचा ते शिकवणार आहे. तर मी ही वाइंडिंग तार घेतलेली आहे. ही वाइंडिंग तार घेतल्यानंतर ही मी सरळ केली. सरळ केल्यानंतर या ॲनव्हिल आणि स्पिंडलमध्ये धरायची व्यवस्थित. ती धरल्यानंतर हा जो रॅचेट स्टॉप आहे, हा रॅचेट स्टॉप फिरवायचा आहे. थिंबलने फिरवायचं नाही, कारण थिंबलने असं गोल जर फिरवलं तर आपल्याला गेज प्रॉपर येणार नाही. आणि गेज प्रॉपर जर नाही आला तर आपल्याला रीडिंग घेता येणार नाही. तर या पद्धतीने मी रॅचेट स्टॉपने त्याचा जो आवाज येईपर्यंत बघा, असा करकर आवाज यायला लागला की फिरवणे थांबवायचं आणि मग रीडिंग घ्यायचं. तर रीडिंग घेताना बघा, हा इथे 0 दिसतो, एकच लाईन दिसते आणि मेन डिव्हिजनला. आणि जे सब डिव्हिजन आहे स्लीवरचा, तर त्याच्यामध्ये एक लाईन दिसते. त्या एक लाईनची जी किंमत आहे ती 0.50 असते. आणि जी तुमचं थिंबल आहे, थिंबलवरचं रीडिंग घ्यायचं आहे. थिंबलवरचं रीडिंग इकडे 15 दिसते, 15 नंतर 16 आणि 17, म्हणजे 17 mm दिसते, म्हणजे 0.17. या दोन्हींची बेरीज करायची आहे. किती आली? 67 आली. किती आली? 67 mm आली. तर आपण त्याला गेजमध्ये कन्वर्ट करणार. मी असं चार्ट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे MM आहे. आता 0.67 मी याच्यात चेक करतो. बघा, हा 0.61 आहे. म्हणजे ही जी वाइंडिंग तार आपण मोजली तर ती 23 गेजची आहे. किती गेजची आहे? 23 गेजची. ESWG इथं दिलेलं आहे, ESWG ते किती आहे? 23 गेज आहे. तर याच पद्धतीने आता दुसरी बी जी तार आहे ती मी तुम्हाला वाइंडिंग तार मी मोजून दाखवणार आहे. या पद्धतीने ती तार धरली आहे आणि रॅचेट स्टॉप फिरवतोय. बघा, रॅचेट स्टॉप फिरवल्यानंतर खालच्या बाजूने सब डिव्हिजनला एक लाईन दिसते. त्या एक लाईनची जी किंमत आहे ती 0.50 आहे किंवा 5 आहे. त्याच्यानंतर जे थिंबलवरचं रीडिंग आहे ते 1 mm, म्हणजे 0 नंतर डायरेक्ट 1 आहे. हा 0 आहे आणि मग 1 आहे. मग 1 येईल तर किती घ्यावं लागेल आपल्याला? याच्यामध्ये 1 जर बेरीज केली तर 0.51 येईल. किती? 0.51. 0.51 जर आलं तर त्याचं आपण गेज किती येते बघू. इथे बघ, 0.50 दिसतं, इथं 0.50 दिसतं MM. तर त्याचा गेज जो आहे तो 25 mm आहे. म्हणजे आपण दुसरी जी तार मोजलेली आहे तिचा गेज किती आहे? 25 mm. अशा पद्धतीने मायक्रोमीटरने तुम्ही गेज मोजू शकता. समजा वाइंडिंग तार असेल किंवा तुमची केबल असेल किंवा वायर्स असेल, याचा जर गेज मोजायचा असेल, म्हणजेच ESWG स्टँडर्ड वायर गेज मोजायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही मोजू शकता. धन्यवाद.